स्वे स्वे कर्मण्य विरतः संसिद्धी लभते नरहा, असं 18व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की कर्मयोगाचा, निष्काम कर्मयोगाचा तुम्ही जर योग्य पद्धतीने अवलंब कराल तर तुम्ही सम्यक सिद्धी, संसिद्धी, सर्व सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त करून घ्या. तर आता सर्व प्रकारची सम्यक सिद्धी म्हणजे सर्व प्रकारची सिद्धी, याच्यावर भाष्य करताना माऊली म्हणतात सर्व प्रकारची सिद्धी कुठली? वैराग्य. हा दृष्टिकोनच उत्तर लक्षण आहे ज्ञानेश्वर महाराजांचा. कारण वैराग्य असेल तर काय होईल? आपली विषयांकडे धाव थांबेल. विषयांकडची धाव थांबल्यामुळे काय होईल? मी आत्मनिष्ठ होईल, तत्वनिष्ठ होईल. मी माझ्या तत्वाला सोडायचं नसेल तर मला काय हवं? वैराग्य हवं. आणि वैराग्याने काय मिळेल? आत्मा मिळेल. म्हणजे सगळ्या सिद्धी ज्याच्यापाशी आहेत ते आपलं स्वस्वरूप मिळेल, असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. म्हणून माऊली म्हणले की संसिद्धी लभते नराचा विचार मांडताना ते म्हणले वैराग्य सिद्धी प्राप्त होईल साधकाला. वैराग्य मिळाले की नको त्या ठिकाणी तो जाणारच नाही, नको त्या विचाराने तो हलणारच नाही, चुकीच्या विचाराने डळमळणारच नाही. कळलं का? कुठली सिद्धी? वैराग्य. नाव तुझं सिद्धी, आता वैराग्य सिद्धी बरं का, किंवा संसिद्धी. हलायचं नाही. चला जायचं.